हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे अमावस्या, बुधवार आहे आणि आम्ही सगळेच निघालोय बाळूमामाला. आमचा आधी पण म्हणजे एंगेजमेंट झाल्यापासून चाललेला प्लॅन जायचा पण तो काय होत नव्हता. मग आता झालाय. मी पारगाववरून इकडे आली आहे. आता आम्ही चौघं पण निघालोय. यांनी आहेत मागं, मम्मी पप्पा आहेत, दोघं जण. आता आम्ही चाललोय. तुम्हाला दाखवतो कसं कसं देवदर्शन होतंय वगैरे, कारण की आता गर्दी भरपूर असणार आहे. अमावस्या आहे त्यामुळं खूप आता चाललंय आमचं ट्रॅव्हलिंग. तिथे गेलो की आम्ही तुम्हाला दाखवतो. आता आम्ही हायवेला आहे, वाठार कोल्हापूरच्या हायवेला आहे. आता आमची सुपर एक्सप्रेस, आमचे ड्रायव्हर आहेत, चालले सुपर एक्सप्रेस घेऊन आपली. बघू आता किती टाइम लागतो पोहोचायला वगैरे. पण वातावरण पण एक नंबर आहे. पाऊस वगैरे काही नाही आहे. आम्हाला वाटलेलं पाऊस असणार म्हणून आम्ही 4 व्हीलर घेतली. जायचं तर दोघांचा प्लॅन होता, पाऊस असणार म्हणून मग चौघं पण निघालो. भारी आहे, फुल टाइम एन्जॉय होणार आहे आता. इथं तुम्ही बघू शकताय, आम्ही आता पंचगंगा पुलावरून चाललोय, तावडे हॉटेलवरून. आणि इथं पाणी केवढं वाढलंय बघू शकताय तुम्ही. लवकरच परत कोल्हापूर पाण्यात जाण्याचे चान्सेस आहेत. आता आम्ही सिद्धनेरली गावात आहे आणि तुम्ही बघू शकता या पुलाला केवढं पाणी आलेलं आहे. भरपूर पाणी आहे इकडं पण. अनेक महिन्यामध्ये पाऊस असा झाला तर एक आठवडाभर मग हा रस्ता पण पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मग हा रस्ता बंद होणार आठवडा ते 10 दिवस पाऊस असा झाला तर. इथं बघू शकता तुम्ही एका गाडी झालंय, पूर्ण गाडी उलटी फुलटी होऊन पडलेली आहे. त्यात कोण अडकलंय का काय. आता आम्ही आदमापूरच्या म्हणजे मंदिराच्या अलीकडे 1-2-2.5 किलोमीटर आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आम्ही 1 तास झाले ह्या गर्दीमध्येच आहे. रात्रीपासून गाड्यांची गर्दी आहे. पाठीमागं गर्दी तुम्हाला दाखवली नाही, पण आता इथं भरपूर गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही. गर्दी इथं भरपूर आहे. आणि आता तुम्हाला एक पुढे इथे एक बाळूमामांची फायबरची मूर्ती दिसत असेल, एकदम सुंदर आहे. जेव्हा कळतं आपल्याला की हा बाबा आपण आलोय आता आदमापूरमध्ये. सुंदर अशी मूर्ती आहे, त्यांच्या पायाजवळ मेंढी वगैरे आहे. गाईज आता आम्ही आलोय आदमापूरला, पोहोचलोय आम्ही. आणि ट्रॅफिक भयानक आहे. ट्रॅफिकचा वैताग आला लिटरली. पार्किंग 10-10 किलोमीटर मागं गाड्या लागल्यात. 10-10 किलोमीटर चालत आलोय आम्ही पण गाडी मागं लावून. वर पण बघू शकताय, ब्रिजच्या वर पण गाड्या लावल्यात, लोकांनी पार्क केलेत. हे रस्त्यात वगैरे पार्किंग झालेलं आहे. पार्किंग पूर्ण फुल आहे. पेन पार्क पण जेवढे आहेत फुल आहेत. मी लिटरली पेन पार्कसाठी 1.5 किलोमीटर मागं अर्धा तास थांबलोय, का आता पेन पार्कला पण जागा नाही आणि चिखल तर मारणार झाला आहे. बाकी बघू आता पुढे आलोय आम्ही. थांबा. हे पप्पा, तेजू आणि पुढे ही मम्मी. आणि असं पावसानं सुरुवात केली, छत्र्या उघडायला सुरुवात झालेली आहे. पप्पांनी उघडली, मम्मीची उघडत नाहीये. मम्मीची छत्री उघडत नाहीये. उघडली उघडली उघडली. त्या छत्रीमध्ये त्यात मी सांगण्यासारखं छत्री माझी तेजूची गाडी दिसून आली आणि मला आता सांगण्यात इंटरेस्ट नाही, त्यामुळे मी भिजेल. ही सासू एका छत्रीमध्ये, पप्पा एका छत्रीमध्ये आणि आम्ही आता निघाले दर्शनाला.
आणि आता आम्ही आहोत ब्रिज खाली, हे तुम्ही बघू शकता. चाकच भरलेलं आहे. रात्री आम्ही आलो नाही का, रात्री भरपूर गर्दी असते. आता जरा गर्दी कमी असणार आहे. आता आता इथं पुढे आम्ही नारळ वगैरे घेणार आणि मग जाणार मंदिरामध्ये. बाकी पुढे मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर. पाऊस झालाय चालू आणि लाईनमध्ये आम्ही थांबलोय. थांबा, मागे बघा पब्लिक सगळी कुठं दाखवतो थांबतो. पाऊस मोठा आलाय, सगळे पब्लिक आता आतमध्ये गेलेले आहेत. काही इथं उभारले, बाकी सगळे अर्धे इथं आतमध्ये जाऊन बसले, काही इथं उभारले. 2 मिनिटापूर्वी सगळं भरलेलं होतं, आता लोक भरभरून आतमध्ये गेले. म्हणजे नावाला चांग भलं. हे मागं तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता दर्शन घेऊन आम्ही आता निघणार आहे, फोटो वगैरे काढणार आणि इथून निघणार आम्ही. आता दर्शन व्यवस्थित झालं, गर्दी आहे खूप, आमुषे म्हणल्यावर गर्दी असते, पण व्यवस्थित झालं तरी दर्शन. आता इथून निघणार, जायचं आहे कात्यानीला, मम्मींना विचारूया. बघू जमलं तर कात्यानीला आम्ही जाणार, कात्यानी देवीला जमलं तर, नाही तर मग डायरेक्ट घरी मम्मीला सोडायचं आहे पावड्यामध्ये, मम्मीचं काम आहे. त्यामुळे बघू पुढे कसं काय प्लॅन करतो. आता दोघांना वाटते मी त्यांचा फोटो काढतोय, त्यांना माहीत पण नाही की मी त्यांचा व्हिडिओ करतोय ते. तर काही ही आपली गाडी पार्किंगला, आणि पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता चिखल किती झालं आहे इकडं, पूर्ण पार्किंग चिखलाने रेड झाले. पाय बघा. आता गाडी काढूया, मम्मी तेजू पप्पा तिथं थांबलेत बाहेर, गाडी काढून जाऊया. आता आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता प्लॅन आमचा चाललाय तरी कात्यानीला जायचा. बघू किती सक्सेसफुल होतोय, काय होतोय. मम्मींची तर कोल्हापूरमध्ये काम आहे काय कोल्हापूरमध्ये, ते होतंय नाही होतंय, कसं होतंय प्लॅन पुढं बघूया आता. पण आम्ही इथून बाहेर निघलो. इथं तुम्हाला ट्रॅफिक दाखवते. इथं जाण्याच्या पण रोडला आम्ही येताना तिकडं कागलकडून आलोय, पण आता जाताना मुदाळ तिट्टावरून जाणार आहे. तुम्हाला इकडं पण ट्रॅफिक वगैरे गर्दी वगैरे दाखवतो. इकडे तुम्ही गर्दी वगैरे बघू शकताय. दोन्ही साईडला आणि हे एक पोरगं आय थिंक यांची पण R150 आहे की काय, स्पोर्ट्स बाईकच आहे. तर बस आम्ही त्याची मजा घ्यायला लागलोय. आय थिंक R1च आहे ना, त्याला बसता येत नाही, कसं बसलाय काटावरती. पुढे बघा, मी पुढेच बघतोय. आता आम्ही बाळूमामासनं येता येता टिस्कुर्लीमध्ये थांबलोय आणि तिथली स्पेशल खवा बर्फी घेतोय. तुम्हाला दाखवून मी त्याचं कसं चालते प्रोसेस वगैरे. पण इथं म्हणजे स्पेशल दुधापासून आटवून फक्त दूध आणि साखरेचीच बनवली जाते, त्यात अजिबात भेसळ नाहीये. इथं आता तुम्ही बघू शकता, इथं प्रोसेस सुरू आहे. त्यांनी दूध उकळत ठेवलंय, दुधामध्ये साखर म्हणजे दूध पूर्ण आटल्यानंतर ते साखर वगैरे मिक्स करतात. हे दूध आता उकळायची प्रोसेस सुरू आहे. इथं पण आहे आणि इथं फ्रेश त्यांनी करून ठेवलेलं आहे, गरमागरमच आहेत ह्या बर्फी. आत्ताच आम्ही घेतल्या, एकदम फ्रेश आणि टेस्टी आहेत. तुम्ही कोणी येणार असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही दिवसाला किती म्हणजे किती किलोच्या करता असा? हा, आणि किती लिटर दूध लागतं त्याला? 100 लिटर. तर इथं जवळपास त्यांचं 100 लिटरचं रोजचं दुधाचं असतं
आणि 20 किलो त्यांची बर्फी खपली जाते सांगतात. आणि हे मेन रोडलाच आहे, तुम्ही कोणीही येणार असाल तर घेऊ शकताय. त्यांचं भैरवनाथ बर्फी असं हे आहे, दुकानाचं नाव आहे, तिथं तुम्ही घेऊ शकताय. इथं रोडला तुम्ही बघू शकताय सगळीकडेच अशा बर्फीचे बोर्ड लागलेले आहेत. तिथं आता तुम्ही बघू शकता आषाढी वारी आल्याजवळ, त्यामुळं सगळे लोक वारीला दिंडीला निघालेत. 15 दिवसाची जी दिंडी असते ना त्यासाठी निघालेले आहेत. काही व्हिडिओ करते. इथं आता आम्ही टिपकुरीच्या पण पुढे बरेच पुढे आलोय आणि इथं घाटात आहे आम्ही. आता बघू शकताय तुम्ही घाटातला व्ह्यू, पूर्ण हिरवाई वगैरे अशी आहे, एकदम छान असा व्ह्यू आहे, मस्त असा. वातावरण तो हे आमचं देवदर्शन पण झालंय आणि मस्तपैकी आमची लॉंग ड्राईव्ह पण झालेली आहे पावसाळ्यात. फॅमिलीची लॉंग ड्राईव्ह झालेली आहे. आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय फोटोशूट साठी. इथं बरेचसे लोक थांबलेत म्हणून आम्ही पण थांबलोय. पण इथं पाठीमागं डोंगर वगैरे भरपूर छान आहे आणि हिरवळ पण छान आहे. आणि हा माणूस आहे डोकी लागला डान्स करायला रस्त्यावरती. पण वातावरण पण छान आहे, पाऊस वगैरे आहे. घाटातच आहे आम्ही, पण असं छोटासा घाट म्हणता येईल असा आहे. जास्ती वळणाचा पण नाही आणि जास्ती ह्याचा पण नाही. भरपूर छान वातावरण आहे इथं. तुम्ही आला तर कधीतरी या ह्या रोडनं, खूप छान वाटेल तुम्हाला पण. लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाईल आणि बाळूमामाचं दर्शन पण होऊन जाईल. आणि हा माणूस बघा इथं पाय धुवायला लागलाय चकचकीत. आमचे पाय घाण झालेत त्याचं काय नाही, आणि स्वतः पाय धुवून झालाय रिकामा. ब्लॉग मध्ये दाखवले. इथं आता आम्ही कात्यायनीला आलोय. हे मी माझ्यामध्ये 3rd टाइम आली आहे. लग्नाआधी एकदा आलेलो, लग्न झाल्यानंतर एकदा आलेलो आणि आता 3rd टाइम आलोय. आहेत पुढं मम्मी वगैरे चाललात देवदर्शनाला वगैरे. मला दाखवते. आज अमावस्येनिमित्त इथं होम पण आहे, पूजा पण आहे आणि प्रसाद पण आहे. दाखवते तुम्हाला. आता आहेत मम्मी निघालात आज दर्शनाला आणि इथं होम वगैरे आहे. इथं होम वगैरे पण चाललेलं आहे. आणि पाऊस पण सुरू आहे थोडाफार. इथं आता मम्मी पप्पा दर्शनाला गेलेत. आम्ही पण दर्शनाला, आम्ही पण दर्शन करतो आणि मग तुम्हाला पुढे कंटिन्यू करूया. आणि काही तुम्ही ह्याच्यामध्ये कासव बघू शकता. हे बघा कासव आहेत ह्याच्यामध्ये खूप सारे. कासव पण आहेत, मासे पण आहेत. हे मोठी, हे इथं बारकं आहे बघा. इथं तर काही दर्शन आमचं झालेलं आहे आणि लकीली आम्ही आलो आणि त्याच वेळेला नेमकं प्रसाद चालू होता. लकीएस्ट फॅमिली आहे आम्ही, ज्याला की अमावस्ये दिवशी देवीची आरती पण सापडल्या आणि प्रसाद पण सापडला. आम्हाला माहित नव्हतं आरती आज असती. सो आम्ही आत्मापूर्ण येता इथं आलेलो. जे मागाशी तुम्हाला बोललो आम्ही की आमचा प्लॅन आहे, फिक्स नव्हता. तर आम्ही योगायोगानं आलो आणि आजच हे पण झालं. काय झालं मागाशी, काय झालं होतं, होम पण चालू होतं, आरती पण भेटली आणि महाप्रसाद पण भेटला. तर आता प्रसाद खाऊन आम्ही आता निघणार. मग पुढे आता माहित नाही अजून काय काय प्लॅन बनतोय. पुढे आता जसं जसं प्लॅन काय बनतं ते बघून तुम्हाला सांगतो आम्ही. इथं आता आमचा कात्यानीचा प्रसाद घेऊन झालेला आहे. त्यांचे एक फ्रेंड गाठ पडलेले, त्यांनी आम्हाला वेटिंगवरती थांबवलेलं. आम्ही प्रसाद खाऊन घेतलाय. त्यांचा आता प्रसाद खाणं म्हणजे संपलायच खाऊन. आणि इथं आता बघू शकता, आता इथं तुम्ही गर्दी बघू शकताय. बघता बघता केवढी गर्दी झाली आहे इथं प्रसादासाठी. जर कोण येणार असाल तर ठिकाण पण सुंदर आहे. आम्ही तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेलं तेव्हा ते तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही पण येऊ शकता. इथं मस्त वातावरण आहे. हां, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये 11वी-12वी मध्ये एक फ्रेंड भेटलेली. तिचं नाव मी आलिया भट काढलेलं. ती मला भेटली, मी ओळखलेलं पण नाव मला अजून पण माहिती नाही.
मी समृद्धीला विचारलं. तिने सबसे इग्नोर केलाय. नाही मी समृद्धीला विचारलं की तुम्ही मॉडेलला होती का? ती म्हणली हो. आणि इग्नोर मध्ये गेली, तोंड खाली केली गेली, कारण तिच्या अख्ख्या कॉलेज नाव आलेलं ते मी पडले. इकडे बघा ना. तर काय घरी जाताना आता दिंडी भेटली, पालखी भेटली, माले ते पंढरपूर पायी दिंडी. नेमकं आज खरंच नशीब आमचं चांगलं आहे. तर काय आज नशीब खरंच चांगलं आहे. माले तो दिंडी तिची इच्छा होती आणि माले तो दिंडी माले ते पंढरपूर दिंडी भेटली. तर नशीब खरंच चांगलं म्हणायचं. आणि आता दर्शन झालं, पाया वगैरे पडलोय आणि आता पायी दिंडी सोहळा. आता हे लोक तुळस घ्यायला चाललेत. कौन मोर करायचं पण हवंय तसं. या जाऊन द्या, वटाच्या पुढे जाऊन दे. गाईज तुम्ही आता बघू शकता, तेजूने लस घेतली. तिची खूप इच्छा होती आणि खरंच नशीब चांगलं तिचं खूप, कारण तिला दिंडी उचलायला भेटली. दिंडी नाही सॉरी, नशीब तिचं खूप चांगलं आहे, कारण तिला आता तुळस पण उचलायला भेटली. दिंडीसोबत निघाली ती. तिची इच्छा होती त्याची, तिची इच्छा पूर्ण झाली. त्याला काय लागत? आम्ही काय सगळेच आहे का? आम्ही बसले नाहीये. शारदा माऊली महाराजांनी असं का करायचं? असं का हो? ते म्हणतात तुमच्या आत्ती तुमच्याकडे लक्ष आहे माझं. कमी पण चला पुढे. गाईज मम्मीने तुळस, तुम्ही बघू शकता इथं मम्मीने इथं तुळस दिली आता जस्ट. तुळस मम्मीने आता दिली परत. आणि आज बघा निघालेलो बाबामामाच्या दर्शनाला. बाबामामाचं दर्शन घेतलं, तिथून काटणीला गेलो. काटणीचा प्रसाद भेटला, दर्शन भेटला, आरती भेटली. हिची खूप दिवस झाली इच्छा होती मला सोहळ्याला जायचं होतं. सोहळ्याला जायला नाही मिळालं, पण दिंडीतलं मला ह्याची तुळशीची सेवा करायला नक्की भेटलं. खूप छान वाटलं आज. हिची इच्छा होती खरंच की जायचं, तिथपर्यंत जायचं पंढरपूरपर्यंत, पण हिला नको म्हणलो, आता लगेच नको म्हणलो. सो नेक्स्ट वर्षी कदाचित जाऊ. मी हिला बोललो की पुढच्या वर्षी जाऊया किंवा त्यानंतर 1-2-3 वर्ष बघूया आपण. पण नशीब बघा, खरंच मला भारी वाटायला लागले आज. मी उलट पळत व्हिडिओ क्लिप्स केलेत.
त्याची मी एक रील वगैरे टाकतो. ती कशी टाकल्यानंतर मला सांगा, कमेंट करा कशी झाली आहे. उलटा रस्त्यानं पळत पळत केली मी ती, पण हॅपी आज खूप हॅपी आहे. तेजू तेजू कसं वाटतंय? लय भारी वाटायला लागले. आई ग